नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा मराठीचा 7वा धडा आपण बघतो आहोत. यामध्ये वेगवेगळे चित्र दिले म्हणजेच हे खेळणी आहेत. पहिलं खेळणं काय आहे? बॅट आणि बॉल. मराठीत मला म्हणतात फळी. फळी आणि चेंडू. हा सीझनचा बॉल आहे. हा खेळ तुम्हाला माहिती आहे. ह्याच्यात किती मुलं खेळायला असतात हे सगळं तुम्हाला नॉलेज, कारण क्रिकेट हा तुमच्या खूप आवडीचा खेळ आहे, त्यामुळे तुम्हाला हा सगळे याची माहिती असणारच. नंतर काय आहे? बाहुली. बाहुली हे मुलीच जास्त खेळतात, त्यांना बाहुलीबरोबर खेळायला खूप आवडतं. आता पतंग हा देखील तुम्हाला खेळ माहिती आहे. यामध्ये 2 मुलं लागतात, एक फिरकी घ्यायला, एक पतंग उडवायला. आणि मग ही 2 मुलं कुठे बाहेरही खेळू शकतो आपण, कारण ही खेळ घरात खेळण्यासारखी नाही आहेत. त्यानंतर लगोरी. आता लगोरीमध्ये 2 ग्रुप असतात. एका इथे मध्ये एक रेष ठेवली, मध्ये ही लगोरी लावली जाते. तिकडे अर्धी मुलं, इकडे अर्धी मुलं. मग तुम्ही 5 घ्या, 10 घ्या, किती घेऊ शकता, पण दोन्ही ग्रुपमध्ये सेम पाहिजेत. म्हणजे या ए ग्रुपमध्ये जर 6 मुलं असतील तर बी ग्रुपमध्ये देखील 6 मुलंच आहे. ए ग्रुपने जर बॉलने ती लगोरी फोडली तर बी ग्रुपनी लगेचच त्यांना आऊट करायचं. मग तोपर्यंत ए ग्रुपची मुलं पटापट येऊन लगोरी लावतील. मग बीमधली काय करतील? पुन्हा तो लगोरी त्यांची तोडून टाकतील. अशा प्रकारे हा मैदानात खेळला जाणारा खेळ आहे. नंतर भोवरा. भोवरा आपण कुठेही खेळू शकतो. आपल्या अंगणात खेळू शकतो किंवा मैदानावरही खेळू शकतो. त्यानंतर गाडी. गाडी आपण म्हणजे मोटर आपण घरात बसून खेळू शकतो किंवा आपल्या अंगणामध्ये जागा असेल तरीही खेळू शकतो. त्यानंतर आहे विटी दांडू. विटी दांडू हा खेळ जास्त करून गावच्या ठिकाणी केला जातो, कारण जिथे माती भरपूर आहे अशा ठिकाणी हा खेळ आपल्याला जास्त मुंबईच्या ठिकाणी, शहरामध्ये आपल्याला दिसत नाही. यासाठी एक छोटासा खड्डा खणायला लागतो आणि त्याच्यावर ही विटी ठेवायला लागते. ही अशी विटी ठेवून हा खड्डा खणायला लागतो आणि नंतर ही जी काठी आहे ही अशी आतून घालून ह्याला असं उडवायला लागतं आणि खूप लांब उडवायला लागते, कारण ह्या विटीच्या बाजूला उभं राहिल्याने ती विटू कदाचित आपल्या डोळ्याला लागू शकते, म्हणून थोडंसं लांब राहून खेळायचं. आता ही आहे रिंग. ही आपण कशी तिरकी फेकायची असते. ही सुद्धा, याच्यासाठी सुद्धा 2 ग्रुप करायला लागतात. आपण ए ग्रुप आणि बी ग्रुप असे 2 केल्यानंतर बी ग्रुपनी एकडे टाकायचं, ए ग्रुपने बीकडे टाकायचं, असा खेळ आहे. आणि हा उंच आपण फेकू शकतो. एच्या ग्रुपनी जर टाकलं तर बी ग्रुप कॅच करतात आणि बीवाले एकडे टाकतात आणि उंच टाकायचं असतं जेणेकरून छानपैकी कॅच करता येतो. नंतर हा बॉल आहे. हा बॉल आपण घरातल्या छोट्या मुलांबरोबर खेळू शकतो आणि आपल्या अंगणातही खेळू शकतो. त्यानंतर विमान. विमान हे आकाशात उडून दाखवू शकतो आपण कोणाला, किंवा घरातही खेळू शकतो. त्यानंतर हे आहे दोरी उड्या. ह्याला स्किपिंग म्हणतात. मग हे आपण घरातल्या ओट्यावर किंवा बाहेरही खेळू शकतात. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी सुद्धा आहे. याच्यावर सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे. सायकल आहे, नुसत्या उड्या मारूनसुद्धा खेळू शकतो. याच्यात वेगवेगळे प्रकार आहे. तर हे सगळे खेळ आहेत. या खेळांचं तुम्ही काय करायचं आहे? चित्र काढायचं आहे आणि तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे. आणि ह्याची नावं तुम्हाला मी सांगितली आहेत. ती नावं लिहायची आणि ही एक ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही मोठ्या चार्ट पेपरवर बनवून तुमच्या शाळेमध्ये लावायचं आहे. हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रांनाही पाठवा आणि कमेंट्स करा. थँक्यू.